नमस्कार, मी भूषण करंदीकर. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमात अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र याविषयी आपण मार्गदर्शन जाणून घेत आहोत. आपल्या सोबत आहेत आमच्या स्टुडिओमध्ये ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. आपलं खूप खूप स्वागत. जय आधी. या कार्यक्रमामधून आपण या सगळ्याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणारच आहोत. मात्र त्यापूर्वी आनंद कुमार यांची थोडक्यात ओळख मी आपल्याला करून देतो. आनंद कुमार हे ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक आहेत. आनंद कुमार यांना ज्योतिष विषयाचा गेल्या 16 वर्षांचा अनुभव आहे. मुंबई, पुणे या महानगरांसह देशभरातून अनेक लोक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. तसंच सातारा जिल्ह्यातील वाईमधील पसरणीत त्यांची गोशाळा आहे. त्यात 85 गायी आहेत. अनेकदा लोक स्वतःचं भविष्य किंवा ज्योतिष पाहण्यासाठी ज्योतिषाकडे जात असतात. पत्रिका पाहिल्यावर त्यावर उपाय तोडगे जाणून घेत असतात. पण त्याआधी आपल्या पत्रिकेतील ग्रहदशा आणि त्यानुसार आपल्या आयुष्याची दिशा म्हणजेच लक्ष्य निश्चित होणं आवश्यक आहे. ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांचा याच गोष्टीवर भर असतो. जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्याला दैनंदिन समस्यांवर सोपे उपाय सांगून यशस्वी सुखी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला जाणार आहे. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत आणि त्यामुळेच आजचा विषय आहे विवाह जमवताना राशी किंवा नक्षत्रांना किती महत्व द्यायचं. आपण चर्चा करूया. जसं आपण आधीच्या भागात बघितलं, पत्रिका पाहणं महत्वाचं असतं. पण ही पत्रिका पाहत असताना नेमक्या कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचं आणि लग्न जमवताना राशी आणि नक्षत्र यांना किती महत्व द्यायचं. पत्रिका म्हणजे नाही, जसं प्रत्येक गोष्टीचा आपल्यावरती काही ना काही चांगला अथवा वाईट परिणाम होत असतो. तर नक्षत्र 27 नक्षत्र, अभिजित धरून 28 नक्षत्र. 28 नक्षत्र काही नक्षत्र शुभ मानले जातात, तर काही नक्षत्र अशुभ मानले जातात. लग्न जमवते वेळेला एखाद्या पुनर्वसू नक्षत्र अथवा भरणी नक्षत्रावर एखाद्या मुलाचा अथवा मुलीचा लग्न पाहण्याचा जर कार्यक्रम असेल तर माझा आजपर्यंत अनुभव आहे की तो कधीच असफल होत नाही, सफल होतच होतं. ती मीटिंग नक्कीच पूरक आणि योग्य दिशेने वाटचाल करते आणि ते लग्न जुळतं सुद्धा. पण उदाहरणार्थ आश्लेष नक्षत्र असेल तर दुबारा मीटिंग घ्यावी लागेल. ज्येष्ठ नक्षत्र असेल तर घरातले एखादे वयस्कर व्यक्ती काहीतरी एखादं चूक काढतील किंवा आमच्या भावकीतला असा माणूस होता म्हणून तिथे आमची मुलगी द्यायची नाही असं काहीतरी, किंवा ती बाहेरची एखादी ज्येष्ठ व्यक्ती काहीतरी चुकीची माहिती दिल्यामुळे लग्न पुढे ढकल जाईल किंवा होकार नकारापर्यंत ती गोष्ट येणारच नाहीये. त्यामुळे अनेक असे नक्षत्र आहेत की शुभ आहेत तर अनेक अशुभ आहेत. ज्येष्ठ नक्षत्र आहे, आश्लेष नक्षत्र आहे, पूर्व फाल्गुन नक्षत्र आहे, रेवती आहे, अशी काही नक्षत्र आहेत त्यांचे अशुभ मानले जातात. ते लग्न जुळवण्यामध्ये अथवा लग्न जमण्यामध्येही त्यांना अडचण निर्माण करतात. मात्र यांना शांत निवारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ह्याला शांत करणं केव्हाही चांगलं. आता आश्लेष नक्षत्राची मुलगी असेल तर लग्न जमण्यात अडचण येतात त्याचं असं, किंवा मुलगा असेल तर लोकांची किंवा अनेक ज्योतिषांनी अशी त्यातून निष्कर्ष काढलेला की आश्लेष नक्षत्रावरती लग्न केल्याने 2 लग्न होतात किंवा आश्लेष नक्षत्राच्या मुलीची 2 लग्न होतात. असं काही वास्तवात काही घडत नाहीये. आता गमतीचा विषय काय की एखादी गाडी घ्यायची असेल तर आश्लेष नक्षत्रावर घेतली तर केव्हाही चांगलं, दुसरी गाडी लवकर येईल. एखादं घर घ्यायचं असेल तर आश्लेष नक्षत्र करावं, पुनर्पान होतं, 2 होतात. आता लोकांचा असा गोड गैरसमज आहे एखाद्या मुलीच्या अथवा मुलाच्या पत्रिकेमध्ये आश्लेष नक्षत्र आहे तो ते दुभार्य योग असतो म्हणून या त्या मुलीकडे मुलीबरोबर अथवा मुलीवर लग्न करण्यास अनेक लोक टाळतात. तर असं करण्याची काहीच गरज नाही. जर आश्लेष नक्षत्र असेल तर शांत निवारण करा. ज्येष्ठ नक्षत्र असेल तर शांत निवारण करा. पूर्व फाल्गुन नक्षत्र असेल तर तुम्ही शांत निवारण करा. ह्या नक्षत्रांचा तेवढाच पगडा आपल्या जीवनात नक्कीच होत असतो, हे सत्य. राहिले होतं राशींच्या. आता राशींच्या गोष्टीमध्ये काही गोष्टी, जर सिंह राशी बरोबर कर्क राशीचं लग्न म्हणजे कर्क राशीची वर आहे आणि सिंह राशीची वधू आहे तर विचार करा, सिंह राशीचा स्वभाव गुण आणि कर्क राशीचा स्वभाव गुण. त्यामुळे गंमत अशी होते ते वैवाहिक जीवन एक कुठेतरी कुचंबना त्या कर्क राशीच्या पुरुषाची किंवा त्या वराची कुठेतरी कुचंबना भविष्यात होण्याचे योग दाखवतात. त्यामुळं ह्या राशींचं अथवा नक्षत्रांचं पाहूनच तुम्ही पुढे जा असं मी नक्कीच सांगेल. याचा अर्थ असा की पत्रिका मिलन आणि गुणमिलन केल्याशिवाय पुढे जाऊ नका. हा राशींचा विषय ह्या गुणमिलनामध्ये येतो. त्यामुळे तिथं तुम्ही पत्रिका पाहिल्याशिवाय अथवा गुणमिलन केल्याशिवाय पुढे जाऊ नये असं ज्योतिष म्हणून मी नक्कीच सल्ला देईल. पण जर चुकीचं एखाद्या मुलाला मंगळ आहे, राशींचा विषय येतो तर राशीचा दिवस मंगळ आहे, मंगलिक म्हणजे फार वाईट नसतं, तर तो फार विषय तोही गहन आहे. त्यामुळे लहानशा गोष्टीमुळे लग्न न जमवता किंवा त्या मुलाला अथवा मुलीला न प्राधान्य देता 10 ठिकाणी भटकतात, तसंही करू नये. त्याही विषयाला नक्कीच पूर्णविराम मिळू शकतो. त्यासाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या. गरज पडल्यास आमच्याकडे, मी मुंबई पुण्याला असतो, मला भेटायला जरूर या. मी तुम्हाला त्यातून सल्ला देईल की पुढे जाण्यासाठी काय करावं आणि काय करू नये.
ह्या ज्योतिष हा विषय फक्त दिशादर्शक म्हणूनच आयुष्यात वापरा, याचा फार मोठा भाव मात्र नक्कीच करू नये असं मी नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. नक्कीच. तुम्ही आता सिंह आणि कर्क राशीचं उदाहरण दिलं, तसंच एकमेकांशी जुळून घेणाऱ्या राशी कोणत्या आहेत, म्हणजे त्याचं चांगलं पटतं? उदाहरणार्थ बघा ना, जर तुम्हाला एक दुसरी राशी वृषभ राशीची जर कन्या वधू असेल तर मी सांगेल की तिची पूरक राशी आहे ती तिला मकर का कुंभ राशीचा जोडदार शोधा, बऱ्यापैकी जमेल. जर तुमची मुलाची राशी जर मेष राशी आहे, तुळ राशीची कन्या वधू शोधा, उत्तम असेल. बरोबर. अशा तुमच्या एक आपल्या राशीपासून 7वी राशी ही त्याला त्या व्यक्तीला पूरक ठरते. आपल्या राशीपासून लग्न पत्रिकेमध्ये आपल्या राशीपासून 7म राशी किंवा लग्न राशी ही त्या व्यक्तीला पूरक ठरते. पण काही अंश अपवाद आहेत, तिथे षडाष्टकाचा जर विषय असेल तर अपवाद असतो, तेवढा जर विषय तुम्ही पाहून जर पुढे जाताय तर उत्तम. मात्र आपली राशीपासून 7वी राशी विवास पती अथवा पत्नीसाठी पूरक, लग्न राशी पूरक आणि सप्तमेश राशी सुद्धा पूरक. 3 राशींचाच विचार करावा, 4थ्या राशी शक्यतो विचार करू नये. परंतु जर लग्न राशी आणि 7म राशी ही षडाष्टक योगाची, प्रीती षडाष्टक मृत्यू षडाष्टक योगाची असेल तर तज्ज्ञांना विचारूनच पुढे जावं असं मी नक्कीच सांगेन. खरंय. योग म्हणजे काय आणि त्याचा वैवाहिक जीवनावर किती परिणाम होतो? हा योग हा विषय पंचांगामध्ये, हा पंचांगाचा एक विषय आहे. योग, तिथी, नक्षत्र आणि करण हा योग. योगांमुळे असे अनेक योग आहेत. 27 योगांपैकी काही योग चांगले तर काही योग अशुभ. उदाहरणार्थ सौभाग्य नावाचा योग, एखाद्या मुलाच्या अथवा मुलीच्या पत्रिकेमध्ये सौभाग्य नावाचा योग आहे, तिला उदंड सौभाग्य लाभतं असं माझं मत आहे ना. 15 वर्षातला अनुभव किंवा शास्त्राचा एक ठोस त्याला प्रमाण आहे. पुनर दुसरा आहे, जर अशुभ योगाचं उदाहरण द्यायचं म्हटलं सौभाग्याला, दुसरा आहे विरुद्ध आहे तो वैद्युत योग. आता वैद्युत योग म्हणजेच याचा अर्थ की वैधव्य येणं असं अजिबात नाही. मात्र त्या जोडीमध्ये पती पत्नीमध्ये कुठेतरी नाराजी असते किंवा मृत्यूला वेदना होतात. वैधव्य नाही आलं तरी वैधव्यासारखी परिस्थिती असते. एकाच घरात राहून हे 2 बॅचलर पद्धतीने राहतात. मानसिक ना शारीरिक ना भौतिक ना कौटुंबिक ह्यांचे कुठेच अटॅचमेंट नसते. आईवडिलांना लग्न लावून दिलेलं आहे म्हणून आपण एका घरात राहायचं. एकाचे विचार पूर्वेचे तर दुसऱ्याचे विचार पश्चिमेचे, असंच काहीतरी घडतं. योगांना महत्त्व द्या. हा, त्या योगाचं निरसन होणं गरजेचं आणि शास्त्रात त्याला प्रमाण आहेत. त्यामुळे हिंदू शास्त्र धर्माप्रमाणे तुम्ही त्याचं निवारण करू शकता. आता अशुभ योगांच्या बाबतीत सांगेल, व्यतिपात नावाचा योग आहे, तैतलीकरण नावाचा योग आहे, वर्यान नावाचा योग आहे. असे काही योग अशुभ नावाचे, अतिगंड आहे, गंड आहे, असे काही 7 ते 8 अशुभ योग आहेत. 27 पैकी 8 योग अशुभ आहेत, तर बाकी योग जवळजवळ शुभ. तर काही योग फार चांगले नाही तर फार वाईटही नाही. अशा काही योगांमध्ये योगांचं महत्व आपल्या जीवनामध्ये नक्कीच तसं तुम्ही पहा. ह्याच्या पुढे फार त्याचा बाऊ नका करू. तर योगांना जर अतिगंड असेल किंवा व्यतिपात असेल, वर्यन असेल तर त्यातून शांत निवारणासाठी उपाय आहेत. एक वर्यन दोषाची गोष्ट तुम्हाला गंमत सांगेल. वर्यन ज्याच्या पत्रिकेत वर्यन नावाचा दोष आहे त्यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत घर, पहिली गोष्ट घर होतच नाहीये. अनेक प्रयत्न करून घर होत नाहीये आणि घर जीवाचं रान करून घर केलं तरी सरते शेवटी राहत नाही, म्हणजे त्याच्या उतारवयात ते घर राहत नाही. याचंही मी पुढे जाऊन असं सांगेल की वर्यन शब्दाचा अर्थ वानरसारखी परिस्थिती. वानराने कधी घर केलेलं पाहिलं नाही. जर एखाद्या माणसाने घर केलं, जीवाचं काबड कष्ट कर्ज घेतलं कर्ज घर केलं आणि ते घर जर टिकवायचं, त्याला सोल्युशन्स आहेत. मग त्या मुलाच्या नावावर, पत्नी नावावर, आईच्या, बहिणीच्या, भावाच्या नावावर तुम्ही ते करून ठेवू शकता. ते घर तुम्हाला उपभोग घेता येतील. मात्र त्याच व्यक्तीच्या नाव, ज्या व्यक्तीच्या वर्या नावाचा दोष आहे, अशा जर व्यक्तीच्या नावाचं घर असेल तर घर त्याच्या वास्तुसुख मिळणार नाही. आणि विवाहासाठी वास्तुसुख किंवा गृहसौख्य अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हा वर्या नावाच्या दोषात जर पत्रिका असेल वधू आता वराची, तर हा विषय पाहणं गरजेचं आहे. ज्यांची लग्न झालेली आहेत, माझ्याकडे अनेक केसेस असे येतात, लग्नाला 25 वर्ष झाले अजून घर नाही, मुंबईसारख्या महानगरात भाड्याने राहतात. त्या 4 घर आले एवढं त्यांनी भाडं दिलेलं आहे, मात्र घर झाले नाही. ह्यांच्या पत्रिकेचा आम्ही अभ्यास लक्षात आलं की वर्या नावाच्या पत्रिकेचा आहे. जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत ह्यांचं घर मात्र होणार नाही, हे तेवढंच सत्य. करण हा एक विषय आहे. हे करण म्हणजे नेमकं काय असतात आणि त्याचे परिणाम कसे होतात त्याविषयी आपण जाणून घेऊयात. मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात. वेळ झाली एका ब्रेकची, आपण कुठे जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय जीवन मार्गदर्शन. आपण पाहताय जीवन मार्गदर्शन, आमचा विशेष कार्यक्रम. ज्योतिषाचार्य आनंद कुमार आपल्याला मार्गदर्शन करतायत. मगाशी आपण
विषय बघितला तो योग म्हणजे काय असतं, करण म्हणजे नेमकं काय आणि शुभ अशुभ करणांचा आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम होत असतो. करण हे पंचांगातलं 5वं अंग मानलं जातं. काही विशिष्ट करणांचेच आपल्या जीवनामध्ये चांगले वाईट परिणाम होतात. आपण त्यातल्या त्यात करिअर आणि विवाह विषयात ज्या करणांचं नुकसान आपल्याला होतं किंवा त्यांचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतात अशा 4 करणांचं आपण तुम्हाला मी माहिती सांगतो. विष्टी नावाचं करण आहे, तैतिली आहे, शकुनी आहे, नाग आहे. असे काही मोजके करण आपल्याला नुकसानदायक किंवा त्याची अशुभ दृष्टी आपल्यावर असेल, आपल्या पत्रिकेचे ते योग करण असतील त्याच्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं. उदाहरणार्थ तैतलीकरण. तैतलीकरणावरती एखाद्या व्यक्ती जन्म झाला असेल तर तो माणूस बिचारा काबाड कष्ट प्रामाणिक करत असतो, मेहनतही फार करत असतो. जेवढ्या स्पीडने एखाद्या विषयात पुढे जातो तेवढ्या स्पीडने तो परत येतो. आता लग्नाविषयात त्याचं काय गंमत होते, लग्नाविषयात त्याचं काय आपल्याला अनुभवलं येतं तर 4 स्थळं पाहिलीत, 10 स्थळं पाहतील, एकही उत्तर समोरून देणार नाहीये, रिप्लाय कुठूनच येणार नाही, मुलाला अथवा मुलीला रिप्लाय कुठूनच येणार नाहीये. त्यामुळं जोपर्यंत करणाचं तैतिलीकरणाचं शांत निवारण करत नाही तोपर्यंत त्याच्या विषयातली तो मार्ग मोकळा होणार नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरं शकुनी नावाचं करण अमावस्येच्या आदल्या दिवशी जवळजवळ येतं. आता शकुनी नावाचं करण असेल तर महाभारत डोळ्यासमोर आणा, त्यातलं शकुनीचं कॅरेक्टर डोळ्यासमोर आणा. शकुनीने कधीही कुठे फार मोठा वाद लावला नाही पण त्याच्यामुळे अख्खं महाभारत घडलं असं लोक म्हणतात. तर शकुनी नावाच्या करणामध्ये अशा विषयांचं तुम्ही वाद कल कुटुंबात लागण्याची कारणं जास्त होतात. म्हणून जर अशी वधू अथवा वर असेल तर त्यांच्या लग्नाच्या अगोदर ह्या शकुनी नावाचं करण शांत निवारण करावं. नाहीतर सासरवडीला गेलेला एखादा जावई काहीतरी सासू सासऱ्यांबरोबर वाद कल घालण्याच्या उद्देशाने भले त्याचा उद्देश नसेल सुद्धा तर वाद कल होतील किंवा मनात एक कटुता निर्माण होईल. म्हणून शकुनी नावाचं करण किंवा नाग नावाचं करण अशा करणांचं निवारण करावं हे पंचांगाचं 5व्या अंगातला हा विषय आहे. त्यामुळे त्यालाही तेवढंच महत्त्व द्यावं. आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये त्याच्याच करणाच्या अनुषंगाने अनेक गोष्टी आपल्या जीवनात चांगल्या वाईट परिणाम भोगायला लागतात. त्यातला हा करण हा विषय एक विषय आहे. तिथी म्हणजे नेमकं काय आणि तिथीचा कसा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आपल्या टोटल तिथी 16 तिथी आहेत. त्यातल्या फक्त क्षय तिथी किंवा अमावस्या अथवा पौर्णिमेला जर एखादी मुलगी अमावस्याला जन्माला आली तर शुभ मानले जाते. तर एखादी मुलगा पौर्णिमेला जन्मात अशुभ मानला जातो. म्हणून तिथीचं फार महत्व नाहीये. मात्र एखादं शुभ कार्य अमावस्याला सुरुवात करू नये असे म्हणलं जातं. आणि आपला हा कार्यक्रम बघा मागच्या अमावस्याला म्हणजे शनी अमावस्याला मी सुरुवात केलेली आहे. तर असं फार काय त्याला महत्व देऊ नका. मात्र त्याचंही शांत निवारण त्याला उपाय तोडगे आहेत. मी कार्यक्रम जरी अमावस्याला चालू केलाय, योगायोग शनी अमावस्या आहे, हा उत्तम आहे. पण त्यासाठी मी काही तोडगे माझ्या वैयक्तिक जीवनासाठी काही तोडगे केलेत. हा कार्यक्रम चांगला चालावा, लोकांच्या जीवनात ह्याचा पूर्ण फायदा कसा होईल, त्यांचं जीवन सुखमय आनंदमय आणि सुख संपन्न कसं करता येईल यासाठी माझा कार्यक्रम लोकांसाठी पचनी पडावा, त्यांच्या जीवनात याचा लाख मोलाचा परिवर्तन घडावं म्हणून या कार्यक्रमासाठी मी शनी आणि शनिवारच आणि शनी अमावस्या निवडलेली आहे. तर शनी अमावस्या ही फार वाईट नाही आहे किंवा शनिवार हा वाईट नाही आहे. हा मात्र शांत निवारण आहे, तोडगे करणं गरजेचं आहे. तोडग्यांसाठी आपण पुढच्या कार्यक्रमात नक्कीच बोलू. आणि प्रत्येक गोष्टीचा अंत आहे, प्रत्येक विषयाला अंत आहे. पण अंतासाठी त्या विषयाचं अंत पाहू नका, तुम्ही अगोदर त्याची काही उपाययोजना करा आणि त्यातून बाहेर पडा असं मी सांगेल. आणि उपाययोजना संबंधित मी पुढच्या कार्यक्रमात नक्की तुम्हाला सांगेल. षडाष्टक योग हा खरं तर एक खूप मोठा शब्द आहे आणि तो शब्द ऐकला तरी पण काहीतरी गूढ किंवा गहन असं वाटतं. तर नेमकं षडाष्टक योग म्हणजे काय असतं. हा तुम्ही गोड आणि गहन हा शब्द चांगला उत्तम वापरलात. त्या 2 षडाष्टकाचे प्रकार येतात. एक तर प्रीती षडाष्टक आणि एक मृत्यू षडाष्टक. तर प्रीती षडाष्टकाचा अर्थ काय की तुझ्यावनं जमीन तुझ्यावनं कर्मेना. प्रीती षडाष्टक अर्थ तुझ्यावनं जमीन तुझ्यावनं कर्मेना. तुळ राशी आणि वृषभ राशी दोघींचा मालक शुक्र, दोघींचा लविंग पार्ट प्रेमाचं उत्कंठ प्रेम दोन्ही राशीमध्ये. ह्या दोन्ही राशी प्रेम असल्यामुळे काय होतं, सकाळी कटकट करते, संध्याकाळी गोड बोलते, संध्याकाळी कटकट करते, सकाळी गोड बोलते. 2 तासानंतर काही ह्यांच्या आयुष्यातलं पती पत्नीच्या आयुष्यातलं कोणतेच अंदाज बांधू शकत नाहीत. हा म्हणजे प्रीती षडाष्टक एक भाग झाला. प्रीती षडाष्टकामध्ये लहानसण गोष्टीवर रुसवे फुगे राहतात आणि त्याच्यावर फार टोकाची भूमिका जात नाही. पण एक आयुष्य एक कुठेतरी कटुमय बनण्यास सुरुवात होते. आणि मृत्यू षडाष्टकाचा अर्थ काय की आपल्या राशीपासून 6वी 8वी राशी मेष राशीला वृश्चिक राशी ही मृत्यू षडाष्टक राशी म्हणली जाते. विंचू आणि मेंढा हे दोन्ही लक्षणं डोळ्यासमोर आणा काय परिस्थिती असेल. विंचवाने एक नांगी मारली तरी 5 फुटाच्या 6 फुटाच्या माणसाला तो चक्क ओरडायला होतो. तर म्हणून मृत्यू षडाष्टकामध्ये
मृत्यू होतच असं नाही, मात्र मृत्यूतुल्य वेदना अनेक होतात. तर यालाही विषयांतर उपाय आहेत, पण उपायांना कानाडोळा करून तुम्ही पुढे नक्कीच जाऊ नये. प्रत्येक गोष्टीचा अंत आहे. तुमच्या आयुष्यात असणार प्रत्येक समस्येला अंत आहे. ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांनी ह्या गुणमिलन आणि पत्रिका मिलन म्हणजे कुंडली मिलन याचा विचार नक्कीच करावा. ज्यांची लग्न झालेत त्यांच्या जीवनात कटुता आहे, त्यांच्या जीवनात नैराश्य आहे, तर त्यांच्या पत्रिकेचं मार्गदर्शन चांगल्या योग्य तज्ञांकडे करावं. गरज पडली माझ्याकडे आलात तरी हरकत नाही, मी पुणे मुंबईला 2 दिवस असतो. बरोबर, त्यांनी भेटून घ्यावं असं मी सांगेल आणि त्यातून पर्याय निघेल. बरोबर, आपलं जीवन नैराश्यमय करू नका. प्रत्येक गोष्ट आणताय, प्रत्येक गोष्टीचा पर्याय निश्चित मिळू शकतो एवढं नक्कीच सांगेल. श्रेष्ठ योगावरती काही उपाय असतात का, त्याविषयी मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे, पण त्यापूर्वी एका ब्रेकसाठी आपण इथे थांबूयात. वेळ झाली एका ब्रेकची, आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिषाचार्य आनंद कुमार आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपण षडाष्टक योग बघितले, 2 प्रकारचे असतात. याच्यावरती काही नेमका उपाय आहे का? नाही, षडाष्टक योगाच्या विषयात मी सांगेल की 90% अवॉइड करणंच चांगलं. मग प्रत्येक षडाष्टक असो अथवा मृत्यू षडाष्टक असो, कारण लहान सहान गोष्टी कटकट झाल्यात तर एक विशेष टोकापर्यंत जाण्यासाठी किंवा मनाची नाराजी होण्यासाठी, शरीराची नाराजी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण मात्र त्याला पोट नियम असा आहे की अनेक ब्राह्मण गुरुजी सांगतात किंवा पूजा शांत करा, मी त्याला शक्यतो टाळणं हेच त्याला प्रथम प्राधान्य देईल. हा मात्र पोट नियम असा आहे की ज्याचे जर पालक सरकारी अधिकारी असतील किंबहुना शिक्षक असतील तर मी तिथे तो एक मागची त्यांची इतिहास, हिस्ट्री, कुटुंबाचा इतिहास पाहूनच मी पुढे निर्णय घेईल. अन्यथा नाही, तो टाळणं हा त्यातलाच एक महत्वाचा विषय असू शकतो. हा तेवढा महत्वाचा विषय, त्यामुळे शक्यतो टाळावं, पूजा अर्चेच्या भानगडीत पडू नये. याहीपेक्षा जास्त मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांना वैयक्तिक भेटू शकता आणि या विषयातलं आणखीन मार्गदर्शन घेऊ शकता. आणखीन एक विषय येतो लग्न ठरवताना, तो म्हणजे मंगळाचा. एखादी पत्रिका मंगळाची असते, तर ते नेमकं काय असतं आणि मंगळ असलेली व्यक्ती, तो किंवा ती, त्यांचं लग्न ठरत नाही किंवा ठरलं तर काहीतरी अघटित करतं असं ऐकिवात आहे, त्याविषयी सांगा. बरोबर, हा अतिशय महत्वाचा विषय आणि मंगळा या विषयामुळे अनेक माझ्याकडे 15 वर्षात असंख्य लग्न विलंब झाले किंवा लग्न मंगळामुळे मोडलेली आहेत. आता मंगळ म्हणजे काय की मंगळाचा स्वभाव 2 प्रकारचे मंगळ आहेत, सौम्य मंगळ आणि कडक मंगळ. आता सौम्य मंगळाची लक्षणं काय? सौम्य मंगळाच्या लक्षणावरती लोक त्यांच्यावर रुबाब करतात. म्हणजे एखादी सौम्य मंगळाची वधू घरात आणली तर अख्खे कुटुंब तिच्या अख्खं आपला रुबाब गाजवेल, अख्खं तिच्या हक गाजवेल. दुसरी गोष्ट आहे की जर तो वर सौम्य मंगलिक असेल आणि मुलगी कडक मंगलिक आहे तर बिचाऱ्या मुलीचं पारडं त्या घरातलं, वधूचं पारडं त्या घरामध्ये जास्त असेल. ज्यांची लग्न झाले त्यांच्या घरात दररोज अनुभव घेत असावेत. आता मंगळ म्हणजे फार वाईट नक्कीच नाहीये. आज प्रत्येक शिकलेली मुलगा अथवा मुलगी 10वीच्या ग्रॅज्युएशन पुढे गेलेली आहे, ती मंगळापेक्षा भारी आहे. मंगळाचा स्वभाव तापट, चिडका, हट्टी, हेकेखोर वगैरे वगैरे अशी मंगळाची स्वाभाविक ज्योतिषशास्त्रात लक्षणं सांगितलेली आहेत. आता प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची भूमिका आहे, त्यामुळे मी असं सांगेल मंगळात फार काय प्राधान्य देऊ नका. त्याचं शांत निवारण हा उपाय आहे. सफेद रंगाचं पोळं प्रति 20 किलोला 1 कॅरेट या प्रमाणात तुम्ही धारण करताय तर आता सफेदच का, मंगळाचं जवळजवळ सर्वांनी मंगळाचं पोळं नावाचं रत्न हे लाल किंवा केशर रंगाचं पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. सफेद रंगाचं पोळं यासाठी धारण करावं की चंद्राचा त्यात गुण असला पाहिजे आणि मंगळाचाही गुण असला पाहिजे. अच्छा, पोळं ही वनस्पती हा रत्न नसून ही एक विशिष्ट वनस्पती आहे, समुद्र तळाशी मिळते आणि तिला आपण रत्नांमध्ये समुद्र मंथनात मिळाल्यामुळे रत्नांमध्ये आपण तिला गणती करतो. हे पोळं नावाचं रत्न हे धारण करावं, मात्र ते सफेद असावं. अच्छा, त्यामुळे ते कुटुंब शांत, तो व्यक्ती शांत राहते, मनाने प्रफुल्लित राहते आणि आपल्या आयुष्यात ज्या विषयासाठी त्या दिशेने जायचं आहे, जे विजन आहे, वैवाहिक जीवन किंवा त्याचं करिअर असेल, नोकरी असेल, ह्या विषयात तो गुणसंपन्न होईल किंवा त्यांचा संसार सुखाचा होईल म्हणून त्याने सफेद रंगाचं पोळं निश्चित धारण करावं. शांत मात्र नक्कीच करून घ्यावी एवढं नक्कीच सांगेल. मंगळाला फार महत्त्व देऊन मंगळामुळे लग्न मोडू नये असं नक्कीच सांगेल किंवा त्याला दुजोरात म्हणजे पर्याय दुसरे काही काढू नये असं नक्की सांगेल. लग्न करावं, मंगलिक मुलगा अथवा मुलगी वाईट नसते. प्रेक्षक हो, अध्यात्म असेल, ज्योतिष असेल किंवा विज्ञान असेल, याचबरोबर आर्थिक, व्यावसायिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक, प्रापंचिक, वैवाहिक, संतानिक, प्रेम, न्यायिक अशा बऱ्याच विषयांवर आपण श्री आनंद कुमारजी यांचं मार्गदर्शन घेणारच आहोत. तुम्ही आज इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात इथे संपतोय. हा कार्यक्रम तुम्ही शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता आणि रविवारी सकाळी 10 वाजता झी 24 तासवर पाहू शकणार आहात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.